इथे मात्र नक्कीच आजच्या दुसऱ्या दिवसातील हा पहिला क्वार्टर फायनल आहे ना. एकंदरीतच या ठिकाणी हा जो सामना आहे, ज्या सामन्यात एकंदरीतच खेरडी विरुद्ध कळकवणे अशा पद्धतीचा सामना आपण पाहतोय आणि तो सामना पाहत असताना इथे जिंकलेला संघ आहे ना, तो संघ आजच्या दिवसातून सेमीफायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरणार आहे. इथे जिंकणारा संघ या संपूर्ण स्पर्धेत सेमीफायनल मध्ये जाणारा आजच्या दिवसातील पहिला आणि संपूर्ण स्पर्धेतला तिसरा संघ आपल्याला पाहायला भेटेल. ज्याच्याकरिता दोन गाव एकत्र आलेत. एक खेरडी गावातील टॉपचा संघ आहे तो म्हणजेच आई सुकाई क्रीडा मंडळ खेरडी देववाडी आणि एक कळकवणे गावातील दसपटी मधला एक ज्या संघाला आपण टॉप लेवलचा संघ म्हणून संबोधतो अशा प्रकारच्या या ठिकाणी आज कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणेचा संघ. आणि ज्या संघाबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसा अगोदर देखील या ठिकाणी स्वयंभू सिद्धिविनायक कळकवणेची स्पर्धा कळकवणे गावामध्ये झाली, जिथे देखील अंतिम सामना या ठिकाणी सिद्धिविनायक कळकवणे आणि कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे असा सामना झाला. आणि ज्याच्यामध्ये जर पाहिलं तर नक्कीच त्या सामन्यात या ठिकाणी पाहिलं तर कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे हा संघ विजयी झाला होता. आणि त्या संपूर्ण स्पर्धेत पाहिलं तर सर्वोत्कृष्ट खेळाडूकरिता एक ब्रँडेड अशा प्रकारची या ठिकाणी स्पोर्ट्स बायसिकल होती. त्या स्पोर्ट्स बायसिकलचा मानकरी ठरलेला संकेतला इथे पकड केली जाते. त्या संकेतला मात्र या ठिकाणी नक्कीच पकड देखील केली जाते. डाबा कुपराक्षक रोशन गुरव याच्या माध्यमातून ही पकड या ठिकाणी झाली. दोन गुणसंख्या या ठिकाणी खेळीचे आहेत, तर या ठिकाणी या कळकवणे संघ एक गुणसंख्या असेल. परंतु याच्यानंतर होणारा आजच्या दिवसातील दुसरा उपउपांत्यपूर्वीचा सामना, आजच्या दिवसातील या ठिकाणी शेवटचा सामना ज्याच्याकरिता देखील पहिला पुकार दिला जातोय. ज्याच्याकरिता देखील हा पहिला पुकार दिला जातोय आणि संघ या ठिकाणी असतील ते म्हणजेच अशा पद्धतीचे संघ आहेत केदारेश्वर क्रीडा मंडळ आकले आणि यजमान संघ सुकाई क्रीडा मंडळ पिंपळे. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार असेल. दोन विरुद्ध एक अशा पद्धतीचा आपण सामना देखील नक्कीच चांगल्या पद्धतीचा पाहतोय. जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये जाईल आणि तुम्हाला सेमीफायनल मध्ये जाण्याकरिता हाच क्वार्टर सेमीचा सामना खेळामध्ये देखील लागेल, हाच क्वार्टर सेमीचा सामना जिंकामध्ये देखील लागेल. परंतु तदनंतर याच खेळाडूची मी ओळख करून देतो म्हणजे सूरजची या ठिकाणी चढाई आहे. परंतु या ठिकाणी दुखापतग्रस्त आहे, परंतु आज संघासाठी या ठिकाणी मैदानामध्ये देखील उतरलेला आहे. त्याच खेळाडूने परत इतिहास केलेला आहे. याच कबड्डीच्या पटलामध्ये त्या खेळाडूने इतिहास केलेला आहे, कारण ज्याच्याने मी उल्लेख नक्कीच सांगणार आहे. परंतु याचा उल्लेख मी काही मिनिटांनंतर या ठिकाणी केली. परंतु ही चढाई या ठिकाणी सूरजचा या ठिकाणी अजून एक दोन सूरज एका संघामध्ये येतात. परंतु यावेळची ही चढाई सूरज खोत्रेची केली जाते. परंतु ज्याला या ठिकाणी पकडपा अप्रतिम दर्जाची केली जाते ते म्हणजेच उजवा कुपराक्षक विवेक शिंदेच्या माध्यमातून ही या ठिकाणी पकड झाली. थर्ड रेड कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ. यावेळची तिसरी चढाई विवेकच्या माध्यमातून सहजरित्या या ठिकाणी रनिंग अँड टच केलं जातं. उजवा पदरक्षक किरण गुरवला देखील या ठिकाणी परतामाला जोडला जायचं आहे. 2-3चा अशा प्रकारचा एक चांगला सामना देखील या ठिकाणी. फक्त ह्याच सूरजच्या खेळाचा देखील मी उल्लेख तुम्हाला सांगेन की हा खेळाडू फक्त इथे चिपळूण तालुक्यात नव्हे तर ज्याने पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये देखील जाऊन एक जबरदस्त नावलौकिक कामगिरी केली. अशा प्रकारचा सूरज इथे सूरज या ठिकाणी चमकलाय. परंतु कोणत्या संघाचा, तर याचा आई सुकाई क्रीडा मंडळ खेरडी देववाडी संघाचा. म्हणून तर त्याने जो संघ आघाडीवरती असताना देखील त्याच्या संघाने पुन्हा एकदा 3-3 अशा पद्धतीने सामना आणलाय. आपण आपल्याच गावामध्ये अनेक स्पर्धा पाहिल्या, तिथे स्पर्धा तिथे जर पाहिलं तर आज खेरडी संघ अंतिम चषकावरती त्याने नाव कोरलेलं आहे.
म्हणजे पिंपरी नाका या ठिकाणी देखील सलगच्या स्पर्धा आपण दरवर्षी पाहायचो. त्या संपूर्ण स्पर्धेत म्हणजे सलगच्या 2 ते 3 वर्षामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता. एक वर्ष या ठिकाणी जो सामना अंतिम फेरीचा माझ्या मते जयनुमान खेडी शिपणवाडी विरुद्ध या ठिकाणी सुकाई खेडी असा देखील झाला होता. परंतु ते लकी मैदान कोणासाठी होतं तर माझ्या मते या ठिकाणी काळेश्री मोडकवाडी संघाने 3 ते 4 वर्ष त्याच मैदानावरती अंतिम चषकावरती नाव कोरलं होतं. अशा प्रकारचे अनेक संघ देखील या ठिकाणी आहे. परंतु इथे परेशजी जडे सर दाखल झाले. विनंती असेल आपण मंचावरती या ठिकाणी यायचा, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. परेशजी जडे सर यांचा इथे सन्मान केला आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता स्पर्धेचे आयोजक विलाजी सुतार सर आपल्यास विनंती आहे की आपण जडे सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला. ज्या स्पर्धेत एकंदरीतच जे पंच आहेत अशाच पंचांचा आम्ही या ठिकाणी सन्मान करतो. त्यांचा देखील विराट विश्वकर्मा याच कबड्डी स्पर्धेत इथे सन्मान आणि सत्कार होणार आहे. परंतु त्या अगोदर या ठिकाणी पाहायचं आहे इथे पहिलं तर 2 एक खऱ्या अर्थाने पहिलं तर बंधुतुल्य अशा प्रकारचे खेळाडू आहेत. एक बंधुतुल्य अशा प्रकारचे खेळाडू परंतु इथे सत्कार केला तर आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय परेश जडे सर यांचा या ठिकाणी आज विराट विश्वकर्मा पिंपरीच्या स्पर्धेत एक चांगल्या पद्धतीने सन्मान आणि सत्कार होताना देखील पाहतोय. ज्यांनी आज कबड्डीमधलं एक चांगल्या प्रकारचं नाव लौकिक आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी जे आज मान्यवर आहेत परंतु ज्यांना अनेक स्पर्धेत आपण पंचांच्या भूमिकेत पाहतो त्यांचा या ठिकाणी सन्मान झाला. परंतु सामना पहा 3-6चा सामना या ठिकाणी आहे. सूरज गुरव मैदानाच्या बाहेर आहे, त्याचे साथीदार या ठिकाणी किरण मैदानाच्या बाहेर आहे. किरणचा बंधू शुभम मैदानाच्या बाहेर आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर आदित्य प्रभुलकर जो खेळाडू या ठिकाणी आहे ज्याने देखील पाहिलं तर स्कूल लेवलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. ज्याला आपण पाहिलं तर या ठिकाणी स्कूल नॅशनल आहे खेळाडू. अशा प्रकारचा आदित्य आज या सुकाई खेडी संघात देखील दाखल झालेला आहे. परंतु इथे सेमीफायनलमध्ये कोणता संघ दाखल होईल जो संघ या संपूर्ण 30 मिनिटांच्या कालावधीमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करेल तोच एक संघ या ठिकाणी पहिलं तर आजच्या दिवसात सेमीफायनलमध्ये दाखल होईल. परंतु संकेत पहा ज्याने नक्कीच नाबादचा उल्लेख अशा प्रकारे केला जातो की फक्त कळकवणे संघातील नव्हे तर चिपळूण तालुक्यातील देखील एक सर्वोत्तम अशा प्रकारचा खेळाडू या ठिकाणी आहे आणि त्याचीच चढाई या ठिकाणी अनुभवली आणि त्याची चढाई अनुभवल्यानंतर सूरज खोचेने काय केलं निदान केली जाते. प्रतिस्पर्धी संघाला इथे प्राचारित केले जाते आणि प्राचारित याच्याकरिता केले जाते ते म्हणजेच थर्ड रेड तिसरी चढाई आणि तीच तिसरी चढाई करण्याकरिता इथे संकेतपती या ठिकाणी ही एक जबाबदारी असेल. परंतु संकेतला पहा इथे रोखलं जातं. डावा कोपरक्षक या ठिकाणी रोशन गुरवच्या माध्यमातून चांगली सुपर टॅकल स्वरूपामध्ये पकड पाहिली. रोशनने चांगल्या प्रकारची या ठिकाणी पकड केली परंतु आता चढाईमध्ये गुण प्राप्त करण्याकरिता जर्सी नंबर 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला परंतु याच खेळी संघाचा एक अव्वल अशा प्रकारचा एक चढाईपटू सूरज खोतरे या ठिकाणी आहे ज्याने पहिल्या चढाईत गुण प्राप्त केला होता. तर स्टेपिंग या ठिकाणी पहा स्टेपिंग फुटवर केलं जात आहे. शेवटचे काही सेकंद परंतु त्याच प्रसंगी काही सेकंद देखील शिल्लक असताना देखील याच्यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. संपूर्ण खेळाडू जे आहेत ते बरोबर या ठिकाणी विश्वकर्मा मंदिराच्या दिशेने जातील. आई सुकाई क्रीडा मंडळ पिंपरी चला आपले सहकारी त्या ठिकाणी वाट पाहत आहेत. संपूर्ण खेळाडू जिथपर्यंत जातील आणि इथे प्लॅनिंग करूनच संघ मैदानामध्ये येणार आहेत. प्लॅनिंग करूनच संघ या ठिकाणी पिंपरीच्या मैदानामध्ये येईल. जेणेकरिता आखलेचा संघ देखील इथपर्यंत येईल. 5-8 आणि विजयाचा थाट या ठिकाणी रचला जातोय. तो विजयाचा थाट या ठिकाणी असताना किरण आणि या संकेत शेवटचे 2 खेळाडू परंतु संकेत देखील चढाई पडतोय. परंतु त्याच वेळी पहा संकेतचा या ठिकाणी गुणगौरव केला जातोय कारण आपल्याच विभागामध्ये या ठिकाणी पहा पिंपरी पेट्रोल पंप या ठिकाणी झालेल्या कुणबी लीग स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याला आपण रोख रक्कम 5,000 रुपये देऊन गौरवण्यात आलं होतं. अशा पद्धतीचा संकेत घोषीच्या माध्यमातून हा एक अनमोल अशा प्रकारचा या ठिकाणी गुण टिपला जातोय. आता शेवटचा खेळाडू देखील किरण गुरव या ठिकाणी असेल ज्याला रोखण्याकरिता पहिला तर 2-1 2-2 अशा प्रकारचा 7चा चेंबू असेल. हा खेळाडू सेल पाऊट होतोय.
सेल्फ आउट झाल्यानंतर 3 महत्वाचे अंक यात परंतु या ठिकाणी राज देवळकर आपल्यास विनंती असेल या स्पर्धेचे आयोजक विलासजी सुतार यांच्या दिशेने आपण यायचं आहे. राज देवळकर आपल्याच मंडळाचा खेळाडू. परंतु याच स्पर्धेचे आयोजक योगेशजी कदम सनी जाबरे आपण चौदा विरुद्ध 5 अशा पद्धतीच्या ठिकाणी हाच एक दुसऱ्या दिवसातील 5वा सामना आहे. दुसऱ्या दिवसातील 5वा सामना या ठिकाणी हा ठेवला जातोय आणि 5वा सामना देखील अशा पद्धतीने जे दोन्ही संघ पहिला सामना जिंकले तर पहिला अशा प्रकारचा सामना जिंकले तर ज्यांचा हा दुसरा सामना आहे. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी सांगितलं की सर्वात जास्त मिनिटांच्या कालावधी असणारी ही एक पहिली मानाची स्पर्धा आपल्याच पिंपरी गावातील आणि संपूर्ण चिपळूण तालुक्यातील या ठिकाणी पहिल्यापासून शेवटपर्यंत आणि अंतिम सामना देखील 15-5-15 अशा मिनिटांचा पाळणार आहोत. परंतु कित्येक स्पर्धेत आपण 3 सामने जिंकूनच संघ सेमीफायनल मध्ये जाताना पाहतो. परंतु इथे तसं नाहीये. इथे 2 सामने जिंकणारे संघ देखील सेमीफायनल मध्ये जाणार आहेत. अशा पद्धतीचे पहिल्या दिवसात 8 आणि दुसऱ्या दिवसात 8 असे टॉप लेवलचे या ठिकाणी एकंदरीत चिपळूण तालुक्यात पाहिले तर एकंदरीतच ग्रामीण विकास कबड्डी संघटनेला 100 पेक्षा जास्त संघ संलग्न आहेत. ज्याच्यातीलच एक टॉप लेवलचे 16 संघ इथपर्यंत आम्ही आणले. संघ इथपर्यंत आणले असताना पहा इथे अजून 2 संघांचा मॅच चांगल्या पद्धतीचा आहे. आता देखील पाहिलं तर इथे अशा प्रसंगी दोन्ही सूरज मैदानाच्या बाहेर आहेत. गुरव देखील बाहेर आहे, खोचरे देखील बाहेर आहे, संकेत देखील बाहेर असेल. परंतु चालू सामन्यात अजून देखील पाहिलं तर रोशन सारखा खेळाडू आहे. आदित्य देखील या ठिकाणी आहे, शुभम देखील आहे, त्याचा बंधू किरण देखील या ठिकाणी. जर त्यांनी उर्वरित कालावधीमध्ये रोख लावला गेला परंतु या पहा एक आदित्य सारखा जो एक गुणवान खेळाडू आहे ज्याला नक्कीच आपण कॉलेज नॅशनलच्या स्पर्धेत पाहिलं होतं. अशा प्रकारचा आदित्यला या ठिकाणी हा स्पर्श केला जातोय. कित्येक वर्षानंतर देखील आदित्य आज पुन्हा एकदा याच स्पर्धेत आणि खेळणी संघासाठी खेळण्याकरिता दाखल झालाय. 5-16 या ठिकाणी सामना असेल परंतु ज्याने पकडीमध्ये सर्वात जास्त गुण प्राप्त केले तर अशा रोशनची देखील या ठिकाणी ही चढाई संपन्न होते. आणि रोशनची चढाई संपन्न झाल्यानंतर ज्या खेळाडूबद्दल सांगितलं की हाच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे अशा पद्धतीचा संघ आहे की ज्याने पहिले तर फक्त आपल्याच या ग्रामीणच्या स्पर्धा नव्हे तर ज्याने देखील पहिले तर समाजस्तरीय स्पर्धेत देखील कित्येक स्पर्धेत अंतिम चषकावरती नाव कोरलंय. अशा पद्धतीचा हा महत्वाचा संघ, एक दादा संघ, एक राजा संघ आज पुन्हा एकदा पिंपरीच्या मैदानावरती पाहतोय. ज्याच्याकडे पहिले तर 1-2 नव्हे तर 11 गुणांची आघाडी आहे.
ज्यांच्याकडे 11 गुणांची आघाडी असेल त्याच सामन्याचं या ठिकाणी मध्यंतर झालेलं असेल आणि मध्यंतराची गुणफलक चला बाहेर चला बाहेर चला मला 2 + 4 पॉइंट दोन मारलो रेड नाही झालीच नाही
4 नंबर येणार आहे तो कशाला घेणार मी एकटीच आहे रेड हॅलो बोनस पॉइंट हॅलो किती झाली दाखव Allowed 1 to 3 point. आद्या पहिला शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत सामन्याला नक्कीच आता जास्तीत जास्त गुण म्हणजेच या ठिकाणी कळकोळी संघ आपण आघाडीमध्ये पाहतोय शैली दादाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं असेल तो देखील दाखल झाला आहे हाच सामना खेळण्याकरिता याच्यानंतरच या स्पर्धेतला आणि आजच्या दिवसातला पहिला स्पर्धेतला तिसरा सेमीफायनल मध्ये संघ दाखल होणार आपल्याला पाहायला भेटेल परंतु याच्यानंतर खऱ्या अर्थाने पिंपरी संघ इथे दाखल होईल ज्याला आपण नाव अशा पद्धतीने की ज्यांनी चांगलं आयोजन आणि नियोजन केलंय तोच आयोजन आणि नियोजन करणारा या ठिकाणी सुकाई क्रीडा मंडळ पिंपरीचा संघ इथपर्यंत येईल चालू सामना संपायला शेवटची 4 मिनिटे चालू सामना संपायला शेवटच्या 4 मिनिटांचा कालावधी आहे आणि विनंती असेल पिंपरी संघाला प्रवेशद्वारावरती यायचा आहे प्रथमतः यजमान पिंपरी संघ या ठिकाणी प्रवेशद्वारावरती येईल त्यानंतर या ठिकाणी केदारेश्वर आकरे हा संघ देखील त्यांच्याबरोबर सामना खेळण्याकरिता बरोबर हळूवार पद्धतीने मैदानाच्या दिशेने येणार आहे काहीच मिनिटांच्या कालावधीनंतर हा सामना या ठिकाणी संपणार आहे
ज्याच्यातूनच इथे बोलत तर एक संघ कोणता तरी चांगल्या प्रकारचा खेळ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. इथे बोनस स्वरूपाचा गुण या ठिकाणी पहा सूरज खोचरेकरिता प्राप्त होतोय. थर्ड रेड परंतु तिसरी चढाई देखील आहे आणि ज्याच्या जर्सीवरती क्रमांक देखील पाहतोय विवेकचा हा 3 नंबर जर्सी प्रदान केलेला खेळाडूचा खेळ, परंतु ज्याला रोखलं जात आहे. उजवा रक्षक आदित्यने मात्र चांगल्या प्रकारचं चेंज टॅकल केलं, चांगल्या प्रकारची साथ देखील या ठिकाणी खोचरेची मिळाली आणि चांगल्या प्रकारची साथ मिळाल्यानंतर देखील आता संघाची बाद बनलेली आहे. आता संघाची या ठिकाणी बाद देखील बनलेले बोनस गुण प्राप्त होतोय तो म्हणजेच हा देखील सूरज आहे. सूरज गुरव हाच खेळी संघाचा एक जबरदस्त अशा प्रकारचा खेळाडू. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी येतात. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी असतील. ऋषीला देखील आज आपण सामन्यामध्ये पाहतो, परंतु कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघातून या ठिकाणी ऋषिकेशच्या मैदानामध्ये घेतो. हा सामना जास्तीत जास्त गुणांच्या आघाडीवरती एका संघाकडे गेला आहे. ज्यांनी चढाई देखील सुपर डुपर हिट केल्यात आणि टॅकल देखील सुपर डुपर हिट केल्यात. म्हणजे या सामन्याचं पहिलं तर चित्रीकरण हिट पद्धतीने आहे. बोनस गुण प्राप्त म्हणजेच गुणांची देवाणघेवाण केली जाते. गुणांची या ठिकाणी देवाणघेवाण देखील या ठिकाणी केली जाते. ती कुणाच्या माध्यमातून तर दोन्ही संघांच्या माध्यमातून. पिंपी संघ चला शेवटचा पुकार असेल. सुकाई क्रीडा मंडळ पिंपी आपण प्रवेशद्वारावरती यायचं आहे. त्याप्रमाणे केदारेश्वर आखले आपला संपूर्ण संघ संपूर्ण समूह संपूर्ण संच घेऊन आपण त्वरित आपला सामना खेळण्याकरिता मैदानाच्या दिशेने यायचं आहे. परंतु या ठिकाणी पहा गजाननजी कदम गजाननजी बैकर आपणास शेवटची 2 मिनिटे आहेत. गजाननजी बैकर आपण मंचावरती यायचं आहे, कारण एक ज्यांचं विशेष सहकार्य आणि नेहमी चांगल्या पद्धतीचं सहकार्य असतं अशा प्रकारचे गजाननजी बैकर आम्हाला या ठिकाणी जोडले जाणार आहेत. त्याचा देखील एक महत्त्वपूर्ण आम्ही सन्मान या मंचावरती करणार आहोत. कारण मी सांगितलं की पहिल्या दिवसापर्यंत 30व्या दिवसापर्यंत देखील अनेक जण इथपर्यंत येतील. ज्यांनी या स्पर्धेला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय, ज्यांनी या स्पर्धेला चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे असे व्यक्तिमत्व इथपर्यंत दाखल आहे. कायमस्वरूपी त्यांचं एक पाठिंबा आहे आपल्या ज्या मंडळाला. म्हणजे मग ते क्रिकेटचं जर्मनचं मंडळ असेल, तदनंतर या ठिकाणी कबड्डीचं देखील विराट विश्वकर्माचं मंडळ असेल, एक सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारची एक प्रतिक्रिया असणारं हे व्यक्तिमत्व असेल. परंतु आता खऱ्या अर्थाने हे बॅटल नक्कीच पाहण्यासारखं असेल. शेवटचं 1 मिनिट आहे, कारण ऋषिकेश चढाई करणं आणि ती चढाई नक्कीच पाहण्यासारखी असते. कारण अष्टपैलू अशा प्रकारच्या खेळाडूच्या यादीत ज्या खेळाडूचं नाव अव्वल स्थानी घेतलं जातं अशा प्रकारचा ऋषिकेश देखील दाखल झालाय. परंतु ज्याचा आज संघ पाहतोय तो म्हणजेच गावचा संघ या ठिकाणी कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणेचा संघ आहे. गजाननजी बैकर आपण देखील व्यासपीठावरती या ठिकाणी यायचं आहे. परंतु अजूनही काही सेकंद आहेत, ज्याच्या नंतरच्या स्पर्धेतला एकंदरीत 3रा सेमीफायनल मध्ये जाणार आपल्याला संघ मिळेल. आणि ऋषिकेशवरती मतदार आहे ज्याने पकडीमध्ये गुण जास्त प्राप्त केले, ज्याने प्रतिस्पर्धी संघातील चढाईपुत्र रोखण्याचं काम केलंय आणि त्याचा संघ एका चांगल्या स्थितीमध्ये आहे. याच्यानंतर येणारा पंचाचा निर्णय फार महत्वाचा आहे. याच्यानंतर येणारा पंचाचा निर्णय अशा पद्धतीने की चालू सामना या ठिकाणी संपतोय आणि आजच्या दिवसातील पहिला या ठिकाणी सेमीफायनल मध्ये